मुस्लिम समाज सगळीकडून सगळेच समाज मुस्लिम समाज तर अग्रेसिव्ह आहे जर आमच्या बरोबर। त्याचं कारण असं आहे, ज्या दिवशी मराठा आरक्षणाचा लढा संपल त्यांनी दिलेला शब्द पाळते। त्या नेत्याचं नाव महाराष्ट्रातलं एकमेव म्हणजे मनोज जरांगे पाटील। त्यांनी सांगितलं होतं मराठा आरक्षणाचा लढा संपल्यानंतर मी धनगर आरक्षणाचा मुस्लिम मराठा लढा उभा करतो म्हणून, आणि ते लढा उभी करणार आणि निश्चितपणे त्यावेळेस मराठा समाज त्याच ताकदीने त्यांच्यासोबत उभा राहणार। एखाद्या मतदारसंघात 3-4 टर्म पासून मराठा उमेदवारच निवडून येत असेल, खासदार विद्यमान खासदार देखील मराठा असेल, तर त्याला देखील मराठ्याला साहेब ह्या मतदारसंघात धाराशिवला कोण आहे खासदार? मराठा समाजाचा आहे। माढ्याला कोण खासदार आहे? मराठा समाजाचा। यांना समाजाशी काय देणं घेणं आहे का? आहे का देणं घेणं? त्यामुळं त्यांना घरी बसवणार। कुणाचा लॉस होईल आम्हाला माहित नाही, पण आम्ही उमेदवार असणार, आम्ही खासदार होणार। ओमराजे निंबाळकर मराठा समाजाचे मराठा समाजाचं त्यांनी मनोज जरांगे पाटलावर SIT नेमली म्हणून रस्त्यावर उतरले का ते? त्यांनी मागणी केली SIT रद्द करा म्हणून। तुम्ही आमची चौकशी करताय आणि आमच्या विरोधात ज्यांनी सभा घेत फिरतेत ते भ्रष्ट भुजबळ, त्याची त्यांनी इन्क्वायरी लावली, त्याला उलट क्लीन चिट दिले। म्हणजे जे भ्रष्ट आहे सिद्ध केलं तुमच्या केंद्रीय तुमच्या शाखाने, त्याला तुम्ही इन्क्वायरी देत नाही आणि गोरगरीब सर्वसामान्यांसाठी लढणाऱ्या मनोज जरांगेची इन्क्वायरी लावता। त्याची परतफेड तुम्हाला तुमचा आयर माघारी 2024च्या लोकसभेला मिळणार। आमचे बॅलेट पेपर लिहा, नाहीतर पत्रावर अंतरलं नाही EVM मशीन अंतरा, आम्हाला काय माहित नाही, पण आम्ही ताकदीने प्रत्येक मतदारसंघातून हजार लोकसभा उमेदवार, प्रत्येक गावाने 1-2 उमेदवार लोकवर्गणीतून उभे राहणार। ही जी आहे त्याची डिपॉझिट जी आहे लोकवर्गणीतून भरणार, एक कोण उमेदवार नाही। आता ह्या राखीव मतदारसंघातलं आमचे बांधव अनुसूचित जमातीचे आमच्या सोबत आहेत, त्यांचे डिपॉझिट मराठा समाज भरल, मुस्लिम समाज भरल, आमच्यातले उद्योजक भरतील, आमच्यातले नोकरदार भरतील, आम्ही कॉन्ट्रीब्युशन करू, लोकवर्गणी काढू आणि उमेदवार भरू। उमेदवारी अर्ज भरला तुम्ही समजा एका मतदारसंघात समजा तुम्ही 1000 भरले तर 30,000 रुपये एका उमेदवाराला डिपॉझिट, मग 1000चे किती झाले? एका तर 500 उमेदवार होतील, 1000 होतील, नाही होऊ द्या ना, सरकारला फायदा होऊ द्या, सरकारी तिजोरीत पैसे जाऊ द्या। या नेत्यांच्या घरात तर जात नाहीत ना, या हरामखोरांनी महाराष्ट्राला लुटलंय, देशाला लुटलंय, यांच्या घरात जात नाहीत पैसे, सरकारच्या तिजोरीत जाऊ द्या, काय हरकत नाही, पण यांचा लढा द्यावा लागेल, काहीतरी त्याग करावं लागणार आहे, पैसे त्याग करू। पण आज वर्षानुवर्ष आम्ही पूर्ण फी भरतोय, आम्ही नोकरीपासून वंचित आहे, या लढ्याकडे आमच्या बघणार नाही तुम्ही? शेतकऱ्यांचे काय हाल चाललेत मराठा समाजाच्या? आज तुमचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल आहे, 94% शेतकरी आत्महत्या करतात ते मराठा समाजाचे, आणि तुम्ही आमचे हाल करताय, बघताय तुम्ही। एकदा होऊ दे ना, काय विद्यार्थ्यांनी असं सांगितलं आमच्यातली एक गाडी विकू, आमच्यातलं आमचं बैल विकू, पण आम्ही उमेदवारी भरू।